आपलं ड्रीम्स. आता ड्रीम्स आणि गोल्स याच्यात काय फरक आहे मित्रांनो? स्वप्न आपण खूप बघत असतो, हे सर्व स्वप्न असतात. तर स्वप्न आणि गोल्स, कोणी सांगू शकतं मला की स्वप्न आणि गोल्स मध्ये काय फरक आहे? अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हॅलो. तर मित्रांनो, स्वप्न हे आपण बघत असतो आणि गोल्स ज्याला कम्प्लिशन डेट दिलेली असते, म्हणजे ज्याला तारीख दिलेली आहे की या तारखेला आहे ना तो आपला ड्रीम कंप्लीट होईल, त्याला आपण गोल म्हणतो. जॉब आणि करिअर याच्यात काय फरक आहे मित्रांनो? जॉब जे आहे ते आपण जॉईनिंग अदर बिझनेस, म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी जॉब करतो. ऍज वेल एज करिअर काय आहे की करिअर म्हणजे फ्युचर मध्ये आपला प्रोग्रेस कसा आहे. तर मी सर्वांना एक विचारू इच्छितो, किती मुलांना इथे जॉब करायचा आहे? तर येस टाका. चॅटबॉक्स मध्ये फास्ट टाईप करा येस. किती मुलांना जॉब करायचा आहे? आय थिंक काही रिस्पॉन्स येत नाहीये मला. तुमच्याकडून जेवढा रिस्पॉन्स येईल तेवढा मी चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन करू शकतो तुमच्यासोबत. येस येस. ओके, अजून दोनच लोकांनी येसच टाकलेले आहे. तर मला असं पाहिजे की सर्व लोकांनी ना चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मला समजेल ऐकतायत. कारण ऑनलाईन मुळे ना खूप सारे मुलं कोणी झोपून, कोणी काही करून, कोणी शाळेतून असं करतायत. त्यामुळे तुम्ही लाईव्ह आहेत का हे आपल्याला समजायला पाहिजे. ओके मित्रांनो, मला एक सांगा, खूप साऱ्या लोकांना जॉब पाहिजे बरोबर, आणि आई वडील पण आज काय शिकवत आहेत की तुला ना जॉब करायचे चांगल्या ह्याच्यामध्ये किंवा चांगल्या कंपनीत जॉब करायचं आहे. तर मित्रांनो, जॉब हा 10 ते 5 असतो आणि जे करिअर आहे ना हे आपण आपल्याला सॅटिस्फॅक्शन मध्ये असतं. आज तुम्हाला ही गोष्ट जर समजली की जॉब आणि करिअर याच्यात काय फरक आहे, तर तुमचं नक्कीच एक सार्थक होईल. एक ज्ञानेश त्यांनी हँड रेज केलाय. काय ज्ञानेशजी सांगू शकतो तुम्ही? ओके, खूप लोकांनी येस चे आन्सर दिलेले आहे. तर आपण एक पुढे जाऊ. बघा, होमिंग पिजन माहिती आहे तुम्हाला? होमिंग पिजन काय? आकाशात हा खूप उंच भरारी येतो. तर हा उंच भरारी येतो. तर एक छोटीशी स्टोरी मित्रांनो जी मी तुम्हाला सांगणार आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूल तुम्हाला माहिती आहे, आज जगातलं सर्वात चांगलं एक स्कूल आहे. तर या स्कूलमध्ये ना की एक त्यांनी 100 MBA चे ग्रॅज्युएट घेतले आणि त्यांचा त्यांनी सर्वे केला की या ग्रॅज्युएट्स मध्ये किती लोकांनी गोल लिहिले आहेत आणि त्यांना असा प्रश्न विचारला. तर हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारतो, किती मुलांनी आपले गोल लिहिलेले आहेत इथे, की जे डॉक्युमेंट केलंय की मला काही करायचंय? किती मुलं आहेत की ज्यांनी गोल लिहिलेले आहेत आपले स्वतःचे? चॅटबॉक्स मध्ये तुम्ही येस टाकू शकतात पटापट. गोल लिहिलेले आहेत असं. सचिन पवारने लिहिलेलं आहे. नसेल तर नो सांगा, असेल तर हो सांगा. ओके, तर काही मुलांनी इथे लिहिलेलं आहे, तर ते सांगू शकता मला की त्यांनी त्यांचे गोल काय लिहिलेले? डॉक्टर व्हायचं, मेडिकल व्हायचं, किंवा काय करायचं त्यांना पुढे? खूप लोकांनी लिहिलेलं नाहीये. तर कोणी बोलू शकतं अनम्यूट करून?
अनम्यूट करून तुम्ही तुमचे गोल शेअर करू शकतात. कोणाला बोलायचंय का? हा विशाल बोला. तर मुलांनो हा प्रश्न सेम हार्डवेअर युनिव्हर्सिटी मध्ये पण विचारला होता. तर तिथे असं आढळून आलं की 84% जे मुलं आहेत त्यांच्या लाईफ मध्ये काहीच गोल नाहीये किंवा त्यांना काही माहित नाही की काय करायचं. इथे ना खूप लोक टाकतायत की आर्मी, IAS ऑफिसर, टीचर, आर्मी, आर्किटेक्चर, डिझायनर, फॅशन डिझायनर, आर्मी, DSP. सचिन DSP, अच्छा DSP, IPS, पोलीस, IAS ऑफिसर, हे जे गोल आहेत तुम्ही लिहिलेले आहेत का फक्त मनात धरले? तर मित्रांनो 3% लोकांनी फक्त आपले गोल लिहिलेले होते आणि 13% जे लोक आहेत त्यांनी आपले जे गोल्स आहेत किंवा आपले जे प्लॅन आहेत हे लिहिलेले नव्हते आणि फक्त मनात धरले होते. आणि 84% जे मुलं आहेत ना त्यांचे काही गोल पण नव्हते आणि काही प्लॅन पण नव्हते की त्यांना काय करायचे. तर लगभग इथे ना आता एक 100 पार्टिसिपेंट्स आता आहेत आपल्या सोबत. आता 100 पार्टिसिपेंट्स मधून एक 2 लोकांनी हँड रेस केले आहेत, प्रिया आणि सचिन. प्रिया बोलू शकते अनम्यूट करून. हो. हा काय गोल आहे तुझा? एनेस्थेसिओलॉजिस्ट. हा मला एनेस्थेसिया मध्ये करिअर करायचं. ओके, लिहून ठेवलाय का गोल तुझा? हो, मी सगळे म्हणजे चार्ट बनवून ठेवलाय नंतर काय करायचं ते. ओके, व्हेरी गुड, फंटास्टिक. सचिन बोल. ग्रेट प्रिया, कीप इट अप. सचिन काय बोलू इच्छितो? थँक्स सर. सचिन अदे हँड रेस केलाय. राईट. तर आपण पुढे जाऊ. आता मित्रांनो 10 वर्षानंतर आहे ना परत या मुलांना विचारलं की तुम्ही काही गोल लिहिला आहे का. तर रिझल्ट काय आला मुलांनो की 10 वर्षानंतर आहे ना जे 13% होते ज्यांनी गोल लिहिला नव्हता त्यांना ऍव्हरेज सॅलरी मिळत होती ती 84% स्टुडंट आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं. म्यूट करावं. आवाज येतोय. ज्याला बोलायचं असेल फक्त तो अनम्यूट करून बोलू शकतो. तर मित्रांनो 84% जे स्टुडंट होते तर त्यांना ऍव्हरेज सॅलरी मिळत होती. ऍव्हरेज सॅलरी एक तुम्ही कन्सिडर करा आजच्या डेट मध्ये 4 ते 5 लाख रुपये ऍव्हरेज सॅलरी. म्हणजे ज्या मुलांनी काहीच केलं नव्हतं त्यांना तर खूप कमी होते आणि जे 3% मुलं होते ज्यांनी आपले गोल्स लिहिले होते मित्रांनो त्यांना 10 पट सॅलरी होती. म्हणजे समजा 5 लाख रुपये ऍव्हरेज असेल तर त्यांना 50 लाख रुपये सॅलरी होती. तर 50 लाख रुपये सॅलरी जर मिळाली तर कसं राहील? किती लोकांची इच्छा आहे की त्यांना 50 लाख किंवा 10 पट लोकांची सॅलरी पाहिजे? 3 लोकांनी हँड रेज केलंय, प्रिया, ओम आणि सचिन. ओके. आणि परत स्नेहल बेंद्रे. कोणी बोलू इच्छित का याच्यात? ओके, ग्रेट. आपण एक पुढे जाऊ. तर मित्रांनो याच्यासाठी इम्पॉर्टंट काय झालंय की तुम्ही गोल कसा सेट करावा किंवा तुम्ही तुमचा जो ध्येय तुम्ही कसं ठरवावं. आणि 9वी आणि 10वीच्या मुलांनी जर आपलं ध्येय ठरवलं तर होऊ शकतात. मित्रांनो आता गोल कसा ठेवायला पाहिजे? तर गोल ठेवायला पाहिजे की तुम्ही स्पेसिफिक गोल पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याला मेजर करता आलं पाहिजे की मी 1 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात मी काय करेल. आणि तो अटेनेबल पाहिजे. म्हणजे तुम्हाला टाइम लिमिट पण दिली गेलेली पाहिजे. त्याच्यासोबत तो रिलेव्हंट पाहिजे की मला
माझ्या एज नुसार आता मी 9वी 10वीला आहे, तर मला 10वीला किती पर्सेंटेज मिळतील, मी 11वी 12वीला काय करेल, मी ग्रॅज्युएशनला काय करेल. म्हणजे 5 वर्षाचा प्रॉपर गोल जर तुम्ही सेट केला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकता. तर हा गोल स्मार्ट पाहिजे आणि हा गोल डॉक्युमेंटेड पाहिजे. जे मुलं डॉक्युमेंटेड त्यांना खूप सारा फायदा होतो. तर एकच मिनिट, मी फक्त चार्जर जस्ट कनेक्ट करतोय. तर अजीम प्रेमजी यांचं चित्र तुम्हाला समोर दिसतंय मित्रांनो. अजीम प्रेमजीचं असं म्हणणं आहे की तुमचे जे गोल्स आहेत, तर काही लोकांना वाटतं की हे माझ्याने शक्य आहे का, माझ्याने असं होईल का. तर मित्रांनो, अजीम प्रेमजी जे सर्वात टॉप एक एंटरप्रेनर होते, त्यांचं असं म्हणणं आहे की जे गोल्स आहेत तुम्ही असे ठेवायला पाहिजे की जे गोल्स मध्ये तर लोकांनी तुमच्यावर हसायला पाहिजे की अरे हा हे करू शकतो का खरोखर, हा गोल तर खूप मोठा आहे. आणि जेव्हा लोक हसतात तेव्हाच तुमचा गोल खरोखर होतो असं धरलं जातं. आणि हे जे गोल्स आहेत, मी बाकी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट करेन. हॅलो मित्रांनो, तर एक अचानक लॅपटॉप बंद झाल्यामुळे ना ते प्रेझेंटेशन बंद झालेलं आहे. तरी जो गोल तुम्ही ठेवलेला आहे, तर तो गोल तुम्ही खूप चांगल्यापैकी करायला पाहिजे. आणि जर प्रॉपर गोल तुम्ही सेट केला तर तुम्हाला खूप सारा ऍडव्हान्टेज होतो. तर योगेश्वर म्यूट. हॅलो, हा मी रिक्वेस्ट करतो संगीता राठी की एक तुम्ही 2 मिनिटं बोला मुलांशी, तोपर्यंत मी कम्प्युटर ऑन करतोय. काय विषय झाला.
कुठला त्याच्या भावाचा की? नाही काय तो. सर बोला. जे तुम्ही मनात विचार केला तेच तुम्ही आहे ना पूर्णपणे अचीव करू शकतात. आणि जे लोक फेल होतात तर त्यांच्यात ना काही फेल्युअरचे कारण आहेत की त्यांना खूप सारा घाबरतात, त्यांना इग्नोरन्स कमी असतो, लो सेल्फ इस्टीम कमी असतं, ॲज वेल ॲज त्यांना खूप लोकांना ब्लेम करतात की या अशा अशा कारणांमुळे माझं झालेलं आहे. लॅक ऑफ डिसिजन मेकिंग स्किल आहे, म्हणजे प्रॉपर वेळेवर डिसिजन घेत नाही, असे लोक फेल होतात. आणि ज्या लोकांना काही गोल नाहीये तर त्यांना ना टेन्शन येतं. तुम्ही बघा अभ्यास, आता जे कोविडची करंट सिच्युएशन आहे तर त्याच्यात मित्रांनो असे झालेले आहे की ऑलमोस्ट जी शाळा आहे ती मार्च पासून आता सुरू झालेली आहे. तर मागच्या 9-10 महिन्यापासून आहे ना मुलांना खूप अभ्यास होता आणि आता ते फक्त शाळेत आलेले आहेत आणि आता त्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे. तर हा जो अभ्यास आहे तर 4 लोकांनी हँड रेस केलेले आहेत. मला समजू शकतं की काय असेल. आवाज क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम येतोय? तर स्ट्रेस येतोय सर. क्लिअर आहे आवाज ना? हो हो. ओके ओके हो. ग्रेट. तर मुलांना बघा कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना टेन्शन आलेलं होतं, आई वडिलांपासून, म्हणजे जे नोकरदार किंवा जे आहेत. तर या स्ट्रेसमुळे काय झालं की अल्टिमेटली काही डिसऑर्डर्स पण आपल्या लाईफमध्ये येऊन जातात. जसं खूप जर एखाद्याने स्ट्रेस घेतला तर त्याचा बीपी वाढतो, तर त्याचा बीपी वाढला नंतर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्याला कॅन्सर आहे, रेस्पिरेटरी डिसीजेस किंवा डायबिटीज हे सर्व डिसीजेस पण त्याला येऊ शकतात. जर स्ट्रेस हा आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं तर स्ट्रेस आला हे आपण कसं समजायचं किंवा याचे सिम्पटम्स काय? तुम्ही बघा जेव्हा परीक्षा असते मित्रांनो, जवळ आली परीक्षा तर काही कॉग्निटिव्ह सिम्पटम्स आपल्याला येतात. म्हणजे काही लोकांना लक्षातच नाही राहत की सर आम्ही खूप अभ्यास करतो पण परीक्षा आली की आमच्या लक्षातच राहत नाही. आणि काही मुलांचं आहे ना अभ्यासावर फोकस करून लक्षच लागत नाही, की त्यांना कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि प्रॉपर फोकस पण होत नाही टेन्शनमुळे. तर आता खूप सारे पॅरेंट असं म्हणतात की आमचा मुलगा खूप अभ्यास करतो पण त्याच्यात लक्षातच नाही राहत. त्याचं कारण असं असतं की तो टेन्शन मध्ये अभ्यास करतोय आणि चुकीचा कोर्स निवडल्यामुळे पण असं होतं. त्याच्यानंतर आहे ना की पुअर जजमेंट असतं की तो काय करायला पाहिजे आणि तो नेहमी ना निगेटिव्ह गोष्टी बघत असतात. काही काही लोकांचं असं माइंडसेट असतं की ते निगेटिव्ह गोष्टी सर्व बघत असतात आणि अनॅक्शियस म्हणजे काही पण विचार करतात. त्याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम येतो आणि कंटिन्यू टेन्शन घेतात की माझं कसं होईल, काय होईल किंवा काय. मोबाईल तिकडे घेऊन जाणे, तिकडे बस तिथे. तर मित्रांनो, तर स्ट्रेस आणि त्याची काय काही इमोशनल सिम्पटम पण असतात. तुम्ही बघा खूप वेळेस ना विद्यार्थ्यांचा मूडच लागत नाहीये की मी अभ्यास कसा करू, काय करू. आणि जर मूड असेल तर मी तो अभ्यास करू शकतो. इनॅबिलिटी किंवा शॉर्ट टेम्पर असतात. काही मुलांना खूप राग येतो की छोट्या छोट्या कारणांवरून त्यांची चिडचिड होते. तर तुम्ही बघा असं होतंय का तुमच्यासोबत आता? हो. आणि त्याच्यानंतर एजिटेशन किंवा इनॅबिलिटी असते रिलॅक्स करण्याची. कारण गोल नसेल तर आपण प्रॉपर इनॅबिलिटी करतो आणि रिलॅक्स येतो.
आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं थोडंसं काम केल्यानंतर आहे ना की आपल्याला वाटतं की आम्ही खूप अभ्यास केला. म्हणजे समजा 1 तास जर 9वी 10वीच्या मुलांनी अभ्यास केला तर आई वडिलांना असं सांगतात की सर आम्ही तर आहे ना खूप अभ्यास केला आज. आणि एकट्याला राहायला आवडतं किंवा लोनलीनेस आवडतं. कारण जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो आपण काय म्हणतो माझ्याशी कोणी बोलू नका, ते एकटं आपण रूम मध्ये बंद करून घेतो, आयसोलेट करून घेतो स्वतःला. आणि काही मुलं जे आहेत ना याच्यामुळे डिप्रेशन मध्ये पण जात आहेत आणि जनरल हॅपीनेस पण त्यांचं कमी होत आहे की बाबा तुम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हे थोडंसं म्हणजे अनहॅपी राहतात, त्यांना आनंदी असं काही वाटतच नाहीये. त्याच्यानंतर जर स्ट्रेस आलेला असेल तर कसं समजायचं बघा, काही फिजिकल सिमटम्स पण आहेत त्याचे. तर फिजिकल सिमटम्स आहेत की डोकं दुखतं, बॉडी पेन होतं, डायरिया, कॉन्स्टिपेशन होतं. तुम्ही बघा परीक्षा जवळ आली की डोकं दुखायला लागतं, पोट दुखतं, कोणाला डायरिया होतो, कॉन्स्टिपेशन होतं, पोटात गडबड होते. आणि काही मुलांना आहे ना तुम्ही बघा परीक्षा जर जवळ आली असेल तर त्यांना आहे ना खूप डिझिनेस येतो आणि काही लोकांना चेस्ट पेन पण होतं, डोकं दुखतं. इथे श्रेयसने टाकलेलं आहे क्रिकेट. काय आहे मित्रा क्रिकेट? प्रोफेशन मध्ये जायचंय का क्रिकेटच्या? ओके. काही लोकांना सर्दी खोकला होतो, म्हणजे परीक्षा जवळ आली की बघा तुम्ही सर्दी खोकला पण होतो काही लोकांना. अजून काही बिहेवियरल सिम्पटम्स आहेत की काही लोकांना ना खूप भूक लागते बघा आणि त्यांना खूप खावंसं वाटतं आणि स्लीप म्हणजे खूप झोप येते. तुम्ही बघा परीक्षा असेल तर खूप लवकर झोप लागते आणि जर परीक्षा नसेल तर आपल्याला झोपच लागत नाही मित्रांनो. असं होतं का तुमच्या सोबत? स्वतःला असं वाटतं की मी आयसोलेट करायला पाहिजे आणि हो 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 कधी कधी असं वाटतं की प्रोकास्टिनेशन किंवा ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज मग लोक काय करतात माहितीये का, मग अल्कोहोल, सिगरेट किंवा ड्रग्ज यांच्या आहारावर जातात आणि त्यांच्या हॅबिट नर्वस होतात. ते नख खातात. खूप सारे मुलं मी बघितले ते खूप निगेटिव्ह असायचं आणि असं समजायचं की हे जो माणूस स्ट्रेस मध्ये ना तोच नख खातो. तर असं करायचं नाही मित्रांनो. आणि आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची की आपल्याला काय करायला पाहिजे किंवा आपण पुढे करिअर मध्ये काय जायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व जे प्रॉब्लेम जर अवॉइड करायचे असतील तर तुम्हाला एक राईट करिअर इम्पॉर्टंट आहे की जे करिअर तुम्ही चूज केलं की मला कुठे जायचंय, कसं जायचंय, मी अनशुअर कसं असेल. तर जर तुम्हाला ही क्लॅरिटी आली तर तुम्ही खूप चांगल्यापैकी पुढे जाऊ शकतात. तर करिअर कसं निवडायचं मित्रांनो, तर करिअर निवडण्यासाठी आहे ना तुम्हाला स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही काय काय ऑप्शन्स घेतात हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही काय डिसिजन घेतात हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही कोणते करिअर चूज करायचं हे बघून तुम्ही तिकडे जायचं आणि स्वतःबद्दल तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर एक मी तुम्हाला असं सांगतो की स्वतःबद्दल समजून घेणं, तर स्वतःबद्दल समजणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्वांना इम्पॉर्टंट आहे का स्वतःबद्दल समजून घ्यायचंय त्यांना? ओके. तर स्वतःबद्दल जर समजून घ्यायचं असेल तर मी जर काही प्रश्न विचारले तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील का तुम्हाला? की तुमची आवड काय आहे, तुमची क्षमता काय आहे, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला काय आवडतात. आता 3 गोष्टी असतात करिअर चूज करताना. एक तर आवड, क्षमता आणि संधी. ओके. तर बेसिकली जे करिअर गायडन्स होतं तर त्याच्याने आपल्याला एक समजतं की अरे नंतर जाणार. तर तर रिअली मी काय करायला पाहिजे आणि मी कुठे जायला पाहिजे, मला कोणत्या कोणत्या रिक्स अवेलेबल आहेत, कोणता रूट पाहिजे, कधी जायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट मी घ्यायला पाहिजे आणि कोणते सब्जेक्ट माझे आहेत. मित्रांनो हे प्रश्न येतात का तुमच्या माइंड मध्ये? जर येत असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये यस टाका किंवा मला कुठे जायला पाहिजे, मला पुढे काय काय रिक्स अवेलेबल आहेत माझ्यासाठी, मी कधी जायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट मी घ्यायला पाहिजे, असं वाटतंय का तुम्हाला मनातून? ओके. प्रियाने यस टाकलंय फक्त.
खूप सारे मुलं टाकतायत. अमितने टाकले यस आता, आणि श्रेयसने पण यस टाकलेलं आहे, निकिता आहे, जिवाजी आहे. राईट. तर कोणते सब्जेक्ट घ्यायचे, तर आता हे सर्वात मोठं कन्फ्युजन असतं, आणि हे जर सॉल्व्ह झालं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर तुम्हाला एक मित्रांनो छोटीशी एक तुम्हाला फोटो दाखवतोय. या चित्र तुम्हाला दिसतंय समोर सर्वांना? ओके. या चित्रामध्ये काय काय प्राणी आहेत बरं? कोल्हा, मासा, हत्ती, पेंग्विन, माकड आणि बर्ड. ओके. याच्यातून असं ठरवलं की झाडावर कोणाला चढायचंय लवकर. तर कोण चढेल बरं? कॅन यू पुट इन ड्रॉप बॉक्स? चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता का तुम्ही? कोण चढेल याच्यावर? एक जण कोणीतरी मंकी बोलला. अजून सलोनीने टाकलं मंकी, प्रियाने टाकलं मंकी आहे. ओके. छाया जाधव मंकी म्हणते, श्रीराम, दिव्या, सर्वजण मंकी म्हणतायत. मित्रांनो, हे जे मंकी आहे सांगा, चढण्यासाठी हा खूप चांगलं आहे. पण आता ह्या झाडावर मासाचं काय बघा. मासा चढू शकेल का झाडावर? ही परीक्षा बरोबर आहे का आपण घेतलेली? नो म्हणताय. किंवा मासा चढू शकेल का? तर नाहीये. याचं कारण काय आहे की मासा हा पोहण्यात चांगला आहे, झाडावर चढेल का? नाही. मित्रांनो, आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे आतापर्यंत, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्हाला म्हणजे 10वी ची परीक्षा सर्वांना द्यायची, म्हणजे ज्याला पोहता येतं त्यांनी द्यायची आहे, ज्याला चढता येतं त्यांनी द्यायची आहे, ज्याला उडता येतं त्यांनी द्यायची आहे. त्यांनी परीक्षा योग्य आहे का? किंवा पुढे एखाद्याला सीए करायचंय, आणि खूप सारे आई वडील म्हणतात की आमच्या मुलांनी सीए केलं तर बेटर राहील. तर असं किती लोकांना वाटतं की बाबा त्यांना सीए म्हणायचंय, किंवा आई वडील काय म्हणतायत? तुम्ही तुमच्या ड्रॉपबॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता का की वडील काय म्हणतायत की तुम्हाला काय करायचंय ते? आई वडिलांची काय इच्छा आहे हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, की तुमचे आई वडील काय म्हणताय. पोलीस बनायचंय. ओके. पोलीस म्हणताय, कोणी आर्मीला जायचं म्हणतंय. राईट. आर्मीवाले जास्त आहे. अच्छा. वडील सांगताय की सॅपचा कोर्स कर. काही 12वी नंतर अकॅडमी जॉईन करायची आहे. म्हणजे अकॅडमी कशासाठी? कोणाला डॉक्टर व्हायचंय, IPS व्हायचंय. राईट. आता काय तुम्ही बघा, खूप सारे आई वडील काय करतात आजच्या डेटमध्ये, त्यांची जी इच्छा आहे ना ते मुलांवर लादतात की मला माझ्या मुलाने हे करायला पाहिजे, आणि मुलांची काहीतरी वेगळी इच्छा असते. मित्रांनो, होत आहे का असं काही मुलांसोबत? हॅलो सर, माझ्या आवाज येतोय? हो येतोय, आवाज येतोय, बोल तू. सर, माझे पॅरेंट्स म्हणजे घरून काही असं नाहीये, म्हणजे ज्या प्रोफेशन मध्ये मला जायचंय त्याच्यासाठी घरून पूर्ण सपोर्ट करताय. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता तुला कोणतं करिअर कसं निवडायचं ते आपण बघू. ओके. तर आता मित्रांनो, याचा अर्थ काय झाला, हे जे चित्र होतं याचा अर्थ असा की प्रत्येक जण जिनियस आहे, आणि देवाने त्यांना काहीतरी एक गोष्ट दिलेली आहे की जसं आता आपण जर एक्झाम घेतली की पोहण्याची एक्झाम घेतली तर कोण जिंकेल मित्रांनो? आता स्विमिंगची एक्झाम घेतली तर कोण जिंकेल? मासा जिंकेल. बरोबर आहे प्रिया. तर म्यूट कर आता तू स्वतःला, जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तू हे करू शकते. तर मित्रांनो, प्रत्येक जण आहे आजच्या डेटमध्ये, त्याच्यात काहीतरी त्याच्याकडे एबिलिटी आहे जी देवाने दिलेली आहे. कोणाला पोहण्यासाठी आहे, आणि ज्या टेम्परेचर मध्ये पेंग्विन राहतो थंडीमध्ये, तिकडे कोणी राहू शकतं का? तर ऑलरेडी
प्रत्येक जण जिनियस आहे आणि तो त्याच्या क्षेत्रात जर गेला तर त्याला खूप चांगल्यापैकी करिअर येऊ शकतं. राईट. तर मित्रांनो, तुम्हाला राईट जर करिअर मिळालं आणि तुमची स्ट्रेंथ जर तुम्हाला समजली की तुमची परीक्षा त्याच्यावरच जर घेतली तर तुम्ही सक्सेस व्हाल का? खूप चांगल्यापैकी तुम्ही सक्सेस होऊ शकता की ज्या करिअर मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यातली स्ट्रेंथ एबिलिटी तुमच्यात आहे तर तुम्ही खूप चांगल्यापैकी करू शकता. आता हे चित्र बघून कोणी सांगू शकतं का की काय काय आहे? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता कोणाकोणाचं चित्र आहे. नाही ओळखताय? हे बघा, हे लोक आहेत. कोण कोण आहेत बरं? आता ओळखलं का? डॉक्टर अब्दुल कलाम, राईट. सचिन तेंडुलकर, मदर तेरेसा, सचिन तेंडुलकर, एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आता हे बघा, लहानपणी आपण असं काही ठरवलं होतं का की यांनी त्यांना काही अचीव एपीजे करायचे? तर मदर टेरेसा, सचिन तेंडुलकर, एपीजे अब्दुल कलाम हे आपले आयडियल आहेत का मित्रांनो? नाही. हे बघा, हे लहानपणाचे त्यांचे फोटो आहेत आणि आजचे हे लोक आहेत. ओके, हे आपल्यासाठी खूप आयडियल आहेत ज्यांनी आपल्या सेक्टर ज्यांनी आपल्या करिअर मध्ये खूप उच्च पदवी हासिल केलेली आहे. राईट. तर एज्युकेशन पासून तर एम्प्लॉयमेंट पर्यंत जो मार्ग आपण करत असतो मित्रांनो त्याला करिअर प्लॅनिंग असेसमेंट म्हणतात. तर तुम्ही आता 9वी 10वीला आहेत, नंतर 11वी 12वीला जाणार, नंतर ग्रॅज्युएशन करणार, ग्रॅज्युएशन मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग तुम्ही काहीतरी 1-2 वर्षाचं तुम्हाला एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला जॉब मिळेल. तर प्रत्येक जण काय सांगत होतं की आम्हाला सर जॉब किंवा बिझनेस मध्ये आम्हाला चांगल्यापैकी सक्सेस पाहिजे, त्याच्यासाठी प्लॅनिंग रिक्वायर्ड आहे. आणि डू एग्री विथ मी? तर या प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? ते या प्लॅनिंग साठी आहे ना, तुमचा इंटरेस्ट माहिती पाहिजे, तुमचं प्लॅनिंग काय करायला पाहिजे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचे स्किल्स कसे आहेत, तुमच्या एबिलिटीज काय आहेत, तुमच्या करिअरचे व्हॅल्यू कसे आहेत. या जर तुम्हाला समजलं मित्रांनो तर तुम्ही खूप चांगल्यापैकी करिअर प्लॅन करू शकता. आणि एक तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो मित्रांनो की माझ्याकडे एक स्टुडंट आलेले, जो 7वी मध्ये एक स्टुडंट आलेली, तिचं श्रुती म्हणून नाव होतं. तर तिला 7वी मध्ये असताना असं समजलं की ती डिझायनिंग फील्ड मध्ये खूप चांगली आहे आणि ती खूप चांगल्यापैकी डिझाईन करू शकते. तर त्या डिझायनिंग फील्ड मी तिला रिकमेंड केलं आणि तिने त्याच्यावर काम करायचं सुरू केलं काम. तर मित्रांनो, तिने काही कोर्सेस केले 2 वर्षामध्ये. आता ती 9वीला आहे ती मुलगी, म्हणजे तुमच्या सोबतच आहे. तुम्ही मला सांगा 9th आणि 10th म्हणजे 2 वर्षापूर्वी करिअर फाइंड आउट झालं आणि तिला खूप क्लिअर झालं. वडिलांची अशी इच्छा होती की तिने डिप्लोमा करावं आणि मग त्याने पुढच्या कोर्सेस साठी जायला पाहिजे. पण डिझायनिंग फील्ड मध्ये आल्यामुळे तिने खूप सुंदर काम केलं आणि तिथे आता लॉकडाऊन मध्ये मित्रांनो तिचं एक चॅनल आहे युट्यूबवर आणि त्याच्यावर जवळपास तिने 50 व्हिडिओ लोड केलेले आहेत तिचे डिझायनिंग बद्दल, की डिझायनिंग कशी करावी, ड्रॉइंग कशी करावी. आणि 9वी आणि 10वी मध्ये असतानाच तिने तिचं अर्निंग सुरू करून दिलेलं आहे. तर लवकर जर तुमचा गोल क्लिअर झाला तर आपल्याला चांगल्यापैकी आपलं मार्ग आपण पुढे निवडू शकतो. राईट. तर खूप सारे करिअरच्या वाटा आहेत. याच्यासाठी आहे ना आपल्याला खूप वेळ लागेल, म्हणजे आपण वेबिनारवर याला घेऊ शकत नाही. तर मी तुम्हाला एक आपली वेबसाईट देतो, 300 करिअरची माहिती दिलेली आहे. तर ती मी तुम्हाला आता शेअर करतोय वेबसाईट.
कोण नाही पडला दिसतंय आता माझं स्क्रीन दिसतंय सर्वांना? पण पडलं तर काय नाही स्क्रीन दिसतोय सर्वांना? हो. तुम्ही मित्रांनो गुगलवर जर तुम्ही गेले आणि तिथे तुम्ही टाकलं www.destinyplanners.asia ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला खूप सारे जे करिअर आहेत ते तुम्हाला इकडे मिळतील. वेबसाईट दिसते का? हो दिसते हो दिसते. हो. दिसते तर तुम्ही वेबसाईटला गेले इथे तुम्ही क्लिक केला मित्रांनो. हो दिसते त्याच्यात एक करिअर लायब्ररी ऑप्शन आहे. दिसत नाही. ओके, हे करिअर लायब्ररी ऑप्शन मध्ये जर तुम्ही गेले इथे मित्रांनो तर तुम्हाला कोणतं पण करिअर तुम्हाला पाहिजे असेल ते करिअर तुम्ही टाकायचं इथे. लेट्स एक्झाम्पल तुम्ही आर्मी टाकलं, लेट्स एक्झाम्पल तर इंडियन आर्मीला कसं जायचंय तर ते इथून तुम्हाला आता मी आर्मी टाकलं तर आर्मीवरून आला की बघा इंडियन आर्मीसाठी जाण्यासाठी काय काय लागतंय, त्याला काय स्किल रिक्वायर्ड आहेत, कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यानंतर आहे ना त्याला सॅलरी किती आहे, त्याचं डिमांड किती आहे, त्याची फीस किती आहे, डिमांड सप्लाय किती आहे, त्याचे युट्यूबवरचे व्हिडिओ पण इकडे आलेले आहेत. आणि आर्मीवर जाण्यासाठी 12वी नंतर आपण जाऊ शकतो, एनडीएची एक्झाम आपण देऊ शकतो, ग्रॅज्युएशन करून आपण सीडीएस करून पण जाऊ शकतो, त्याच्यानंतर 12वी करून एनसीसी जर असेल 12वीला तर ग्रॅज्युएशन करून आपण सीडीएस एक्झाम देऊ शकतो, 12वी सायन्स बीटेक बी करून पण आपण जाऊ शकतो, टेक्निकल ग्रॅज्युएशन करून आपण कमिशन एक्झाम देऊ शकतो. तर पहिला ऑप्शन काय आहे 12वी नंतर एनडीए, दुसरा ऑप्शन आहे 12वी नंतर ग्रॅज्युएशन करायचं आणि मग सीडीएस एक्झाम द्यायची. तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्हाला 12वी कोणत्या एनसीसी मधून करायचं, एनसीसी सर्टिफिकेट घ्यायचं आणि सीडीएस एक्झाम द्यायची, फिजिक्स घ्यायचं, नंतर बीटेक केल्यानंतर तुम्हाला टेक्निकल एक्झाम मध्ये जाऊ शकतात. तर ग्रॅज्युएशन साठी कोणत्या एक्झाम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी कोणत्या एक्झाम, असं डिटेल माहिती इकडे दिलेली आहे सर्व करिअर बद्दल. आता मी जर बॅकला गेलो इकडे तर इथे ना तुम्ही बघा खाली वेगळे जे करिअर आहेत तर जवळपास 300 करिअरची माहिती डिटेल मध्ये दिलेली आहे की कोणते करिअर आहे. कारण आपल्याकडे ना मुलांना वेळ खूप कमी आहे आणि करिअर खूप जास्त आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीचं करिअर इकडे बघू शकता ना. ओके, तर हे करिअर डिझायनिंग आर्ट्स मध्ये किंवा मीडिया कम्युनिकेशन मध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. त्याच्यानंतर ह्युमन सर्व्हिस किंवा सोशल सायन्स आहे त्याच्यात तुम्ही करिअर करू शकतात. बिझनेस मॅनेजमेंट मध्ये तुम्ही करिअर करू शकतात. मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करू शकतात. हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मध्ये करिअर आहे. अकाउंट आणि फायनान्स ज्यांना सीए बँकिंग रिलेटेड जायचंय ते तिकडे करिअर करू शकतात. आता जे आयटी क्षेत्र आहे मित्रांनो, आयटी मध्ये पण 10 ब्रँचेस आहेत, म्हणजे प्रोग्राम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, हार्डवेअर आहे, बिझनेस अनालिस्ट आहे, इथिकल हॅकिंग आहे, ब्लॉकचेन आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट आहे, असे वेगवेगळे खूप सारे आहेत. आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन साठी ज्यांना जायचंय त्यांना ते इकडे बघू शकतात की कोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत, एज्युकेशन ट्रेनिंगचं आहे, लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशनची माहिती दिलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग बद्दल माहिती दिलेली आहे, लीगल सर्व्हिसेसची माहिती इकडे दिलेली आहे. त्याच्यानंतर पब्लिक सेफ्टी सिक्युरिटी आहे, स्पोर्ट्स साठी आहे आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे पण इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. तर खूप सारे जी माहिती आहे ती आपल्या इकडे वेबसाईटवर दिलेली आहे. तर मी असं एक प्रपोज करतो की तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, म्हणजे त्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देत राहील आणि तुम्हाला जास्त चांगल्यापैकी समजेल. तर मी अभिनव शाळेच्या शिक्षकांना किंवा एचएम यांना रिक्वेस्ट करतो की सर काही प्रश्न तुमच्याकडे आले तरी ते मला पाठवा आणि तुम्ही जे प्रश्न आहेत सर तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर तुम्ही पण मला विचारू शकता.
चॅटबॉक्स मध्ये तुम्ही आपले प्रश्न टाका किंवा हँडरेस करा, म्हणजे मग मी तुम्हाला विचारेल प्रश्न, म्हणजे एकत्र गर्दी होणार नाही. कारण आपण लगभग 90 स्टुडंट आहोत आता कॉलवर. चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाका की कोणाला काय मदत पाहिजे किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे असा. मनोज सर तुम्ही